पालघर महाराष्ट्रात की गुजरातमध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुकानांवर गुजराती पाट्या लावण्यात आल्यात। घोडबंदर ते अच्छाड पर्यंत हॉटेलांवर गुजराती पाट्या पाहायला मिळतात। पालघरमध्ये मराठी पाट्यांची सक्ती का नाही असा सवाल आता विचारला जातोय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते अच्छाड पर्यंतच्या बहुतांश हॉटेलांच्या पाट्या या गुजराती भाषेमध्ये असल्यामुळे महामार्गावरून पालघर जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना गुजरातमध्ये आल्याचा भास होतोय। महामार्गालगतच्या मीरा रोडमध्ये हिंदीच्या सक्तीविरोधात आंदोलन होत असताना महामार्गाच्या गुजरातीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे। गुजराती पाट्यांविरोधात पालघर जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केली जात नसल्याचं चित्र आहे। रात्री या मार्गावरून प्रवास करताना उजेडात या पाट्यांवर त्यावर केलेल्या रोषणाईमुळे प्रकाशनं दिसतात। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हर्षद, राज्यभरामध्ये मराठीची सक्ती केली जाते, दुकानांवर मराठीच्या पाट्या लावाव्यात हे निर्देश देण्यात आलेले आहेत, मात्र महामार्गालगतील जे काही दुकानं आहेत, ढाबे आहेत, त्यांच्यावर मात्र गुजराती पाट्या लावण्यात आल्या आहेत। नक्कीच आपण जर विचार केला तर अच्छाड जो गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर आहे तिथपासून जवळपास घोडबंदर पर्यंत जवळपास 100 किलोमीटर हा जो भाग आहे या हायवेवर दोन्ही साईडला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गुजराती पाट्या ज्या आहेत त्या लावलेल्या दिसतात। कारण ह्याचे जे मालक आहेत बहुतांश ह्या भागात जी हॉटेल्स आहेत त्याचे मालक जे आहेत ते गुजराती आहेत, त्यामुळे गुजराती जे प्रवासी त्यांना आकर्षित करण्यासाठी ह्या पाट्या लावल्या असाव्यात असंही बोललं जातंय। मात्र एकीकडे महाराष्ट्रात मराठीची सक्ती होत असताना दुसरीकडे पाट्या असताना जे कामगार आहेत हे मात्र कुठे कारवाई करणं दिसत नाही। आणि रात्री तर ह्या ज्या हॉटेल्स आहेत त्यांच्या रोषणाईमुळे ह्या ज्या पाट्या आहेत त्या प्रकर्षाने दिसतात। आणि त्यामुळं आपण नक्कीच जर कोणी गुजरातमधून महाराष्ट्रात आल्यानंतरही आपण महाराष्ट्रात आहोत की गुजरातमध्ये आहोत असा प्रश्नही प्रवाशांना ह्या पाट्या बघून पडत असावा। हर्षद, या संदर्भात कधी कोणी आवाज उठवलेला नाहीये का? कारण एका बाजूला आपण बघतोय की राज्यामध्ये एवढा मोठा वाद निर्माण झालेला आहे, मराठी पाट्या करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले, निर्देश देण्यात आले, मात्र या दुकानांवर या पाट्या दिसत नाहीये, तर त्यावर कोणी आवाज उठवलेला होता का? याआधी मनसेनं या विरोधात जवळपास 1-2 वर्षा अगोदर मनसेने या विरोधात आंदोलन केलं, त्यानंतर ह्या पाट्या मराठीत करण्यात आल्या होत्या। मात्र त्यानंतर बराच वेळ गेलेला आहे, मात्र या संदर्भात कोणीही आवाज उठवताना दिसत नाही। नक्कीच हर्षद, तरी महत्वाची बातमी आहे आपण पाहतोय पालघरमध्ये, त्यामुळे आता पालघर महाराष्ट्रात की गुजरातमध्ये आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुकानांवर या गुजराती पाट्या लावण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव हे देखील जोडले गेले आहेत। अविनाशजी, मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुकानांवर गुजराती पाट्या लावल्यात, एका बाजूला आपण बघतोय दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात याची सक्ती करण्यात आलेली आहे, मात्र या दुकानांकडे मात्र सर्रास दुर्लक्ष केले जाते। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मागच्या राजसाहेबांच्या भाषणामध्ये ते आलं होतं की पालघर ते मुंबई या परिसरामध्ये गुजरातवरनं येणाऱ्या ज्या गाड्या असतील किंवा दुकानं असतील, व्यापारी असतील, त्यांनी सर्रास जागा विकत घेतलेल्या आहेत आणि आता ते जवळजवळ ते गुजरातमध्येच आहेत असं भासवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं मागच्या अनेक वर्षांपासून होतोय। आणि मी पुन्हा सांगतो, आपल्याकडे कायदे आहेत, ज्या काही दुकानावर पाट्या लावण्यासाठी कायदे आहेत, दर दिवशी 5,000 रुपये दंड आहेत, परंतु अधिकारी त्याच्याकडे का लक्ष देत नाहीयेत मला माहित नाहीये। आणि हे जाणीवपूर्वक सगळं चाललंय, जे राजसाहेब नेहमी सांगतात हे पेरलं जातंय अस्ती हे सगळं, आणि आता भविष्यात आपल्या महाराष्ट्राला याचा खूप मोठा त्रास होणार आहे। मुंबई तोडण्याचा प्रयत्नाचा हा एक भाग आहे आणि हा करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मी खात्रीने सांगतो की बऱ्याचशा दुकानाच्या पाट्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पालघरच्या आंदोलनानंतर या मराठीत झाल्या होत्या आणि आता उरलेल्या ज्या पाट्या आहेत त्या पुढील 8 दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक तिथे उभे राहून करून घेतील। अविनाशजी, तुम्ही वेळोवेळी या संदर्भात आवाज उठवलेला होता, मनसेनं कायमच मराठी पाट्यांचा मुद्दा लावून धरलेला होता, मराठी पाट्या लावाव्यात याची सक्ती मनसेकडूनच पहिल्यांदा करण्यात आलेली होती, आणि जर आता महामार्गालगत जर अशी दुकानांवर पाट्या लावल्या जात असतील तर याला कोण पाठीशी घालतंय? याला हे भारतीय जनता पक्ष, कारण त्या भागात आता भारतीय जनता पक्षाचेच आमदार, खासदार, नगरसेवक सगळे त्यांचेच आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडत आहेत। सो आपली जे सरकारी राजकीय नेते आहेत त्यांच्या लाचटपणामुळे यांचं इथे महाराष्ट्रात फावतंय। हे जर
कडक असते, त्यांची सरकार आहे, त्यांच्याकडे आस्थापना आहेत, आस्थापनाचे कायदे आहेत, त्याचा जर वापर केला असता त्यांची हिंमत झाली नसती. नाही, खरंच अविनाशजी, कोर्टानं सांगितलेलं आहे, कोर्टानं निर्देश दिलेले असून सुद्धा कारवाई केली जाऊ शकते असं असताना देखील याकडे सरलास दुर्लक्ष केलं जात आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या पाट्या लावण्यात आलेल्या आहेत. अविनाशजी, किती दिवसांमध्ये तुम्ही या सगळ्या संदर्भात दखल घेणार आहात आणि या पाट्या बदलण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात? मला असं वाटतं की आजच्या आजच आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक या गोष्टीची दखल घेऊन जिथे जिथे आता तुमच्या चॅनलनुसार दिसतंय तिथे तिथे आमची लोक जातील आणि त्यांना आज समज देतील. आणि जर नाही झालं तर मग त्यांना काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहितीच आहे, आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ. परंतु आज या सर्व दुकानांना आमच्याकडनं भेटी घेतल्या जातील आणि त्यांना जे काही प्रेमाच्या भाषेत जे काही संदेश द्यायचे ते आम्ही देऊ. नक्कीच अविनाशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय पालघर आता, त्यामुळे महाराष्ट्रात की गुजरातमध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुकानांवर गुजराती पाट्या लावण्यात आलेल्या आहेत. घोडबंदर ते अच्छाड पर्यंत हॉटेलांवर या गुजराती पाट्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पालघरमध्ये मराठी पाट्यांची सक्ती का नाही असा सवाल विचारला जातोय आणि मनसेने देखील आता आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे. लवकरच या पाट्या बदलल्या जातील आणि दुकानांना मनसैनिक भेट देतील आणि या दुकानदारांनी जर ऐकलं नाही तर मनसेचा इंगा दाखवला जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.